दिवसांपूर्वीची घटना। पंचवटी एक्सप्रेस कसारा इगतपुरी मार्गावरून निघून गेली आणि थोड्याच वेळात त्या मार्गावर दरड कोसळली। पण पंचवटी एक्सप्रेस 5 मिनिटं उशिराने गेली असती तर त्या दिवशी अपघात टळला। पण रेल्वे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। रुळावर कोसळलेली माती आज तयार झालेली नाही। या प्रश्नाकडे रेल्वे अभियांत्रिकी विभागानं 2012 मध्येच रेल्वे प्रशासन, पोलीस तसंच महसूल प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं, मात्र त्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही। हे त्यांनी जे भरावा केला आहे, ही भरावा जे केलेला आहे, हे केवळ यांच्या भरावामुळे ते तुमच्या ट्रॅकवरती माती गेली का नाही? हा, हे आमच्या भरावामुळे त्यांनी भराव केल्यामुळे हा, कोणत्या हॉटेलवाल्यांनी केला होता हा भरावा? मानसच मग आता ह्याच्यावरती तुम्ही काय त्यांच्यावरती कारवाई वगैरे केली का? ते मोठे ऑफिसर कचरे, आपल्याला काही हे नाही, आपल्याला त्याचा हे नाही। जे बी कचरे मोठे ऑफिसर सर्व आलेले, मोठमोठे ऑफिसर येऊन गेलेले, इथं आज बी थोड्या वेळाने येतील। आज कसारा इगतपुरी रेल्वे घाटात केबिन क्रमांक 1 आणि 2च्या मध्ये डोंगर आहे। मात्र हॉटेल परिसर सुशोभीकरणाच्या नावाखाली हॉटेल मानसनं या डोंगराचं सपाटीकरण केलं। गंभीर बाब म्हणजे खणलेली माती आणि दगड डोंगरांच्या उतारावरच असुरक्षित स्थितीत सोडून दिली, असा आरोप होतोय। तो भराव दाबेल नव्हता ना मानसवाले पाणी मुरलं आणि एक घेऊन आलं खाली। हो का? म्हणजे हा भराव मानस कोणी केलता? मानसवाले ते मानसवाल्यांनी केलता, त्याच्यामुळे ते भराव खाली आला का? होऊ शकला असता। सुरुवातीला 2-3 दगड आले मोठमोठे आणि त्यानंतर मग पूर्ण दगडच्या दगड पूर्ण खाली कोसळली। म्हणजे तो जो भराव केलेला आहे वरती मानस हॉटेलच्या वरती, मानस हॉटेल आहे त्याच्या पूर्ण जे पाय आहे ना, पायापासून त्यांनी जो पुढे जो बांधकाम केलं आहे भिंतीचं, कंपाऊंडचं, वॉल कंपाऊंड, त्याच्यात ते पाणी मुरल्यामुळे मग ते पाणी मुरता ते तिथलं पूर्ण ती जी माती पूर्णपणे खचली झाली, ती पूर्ण खचली आणि पूर्ण माताड ती पूर्ण ती जी आहे ना दरड पूर्ण ती खाली कोसळून आली। कालांतरानं वरिष्ठांनी पाहणी करून दिलेल्या अहवालानंतर मानस हॉटेलला नोटीस बजावण्यात आली। मात्र मानस हॉटेल मालकानं त्या नोटिसीला केराची टोपली दाखवल्याचा आरोप होतोय। आता परिस्थिती अशी आहे की डोंगरांचा नैसर्गिक आणि भौगोलिक पोत उद्ध्वस्त झालाय। त्यामुळे प्रश्न हा आहे की प्रशासन लवकरच कारवाई करणार की अपघात होण्याची वाट पाहणार। अनिल घोडविंदे, जय महाराष्ट्र, कसारा।